गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचं काम सुरू झालंय। मतदार यादीसाठी प्राथमिक दूध संस्थांकडून ठराव घेतला जातो। सुमारे 427 दूध संस्थांना दुग्धविकास विभागानं ठरावाचा मसुदा पाठवलाच नाही असा दावा करत 4 संस्थांनी सर्किट बेंचमध्ये धाव घेतली होती। त्यावर आज सुनावणी झाली। 427 पैकी 270 दूध संस्थांना ठरावाचा मसुदा पाठवलाय। उर्वरित 157 दूध संस्थांची अवसायनात संदर्भात सुनावणी सुरू आहे असा खुलासा दुग्धविकास विभागानं केलाय। त्यामुळे सर्किट बेंचनं त्या संस्थांची याचिका निकाली काढली। गोकुळच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचं काम सुरू आहे, पण 427 दूध संस्थांना मतदार यादीसाठी आवश्यक ठरावाचा मसुदा पाठवलेला नव्हता। त्या विरोधात करवीर, राधानगरी आणि हातकणंगले तालुक्यातील 4 दूध संस्थांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती। ही याचिका दाखल होण्यापूर्वीच 270 दूध संस्थांना ठरावाचा मसुदा पाठवला गेलाय। उर्वरित 157 दूध संस्थांच्या अवसायनाचे आदेश निघाले होते। त्या संस्थांची सुनावणी दुग्ध विभागाच्या सहाय्यक निबंधकांसमोर सुरू आहे। सहाय्यक निबंधकांच्या निर्णयानंतर त्या दूध संस्थांची पात्रता निश्चित होणार आहे। ज्या दूध संस्थांनी सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती त्यांच्यासह अन्य दूध संस्थांना ठरावाचा मसुदा पाठवल्याचं दुग्ध विकास विभागानं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलंय। त्यामुळे न्यायालयानं त्या दूध संस्थांची याचिका आज निकाली काढली आहे।